मेटाबॉलिझम म्हणजे काय? तर सोप्या भाषेत मेटाबॉलिझम, ज्याला आपण मराठीत चयापचय असे म्हणतो, तर ही एक केमिकल प्रोसेस आहे, ज्यामध्ये तुमचे बॉडीमध्ये तुम्ही जे काही फूड, ड्रिंक कन्झ्युम करता, ते एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करते आणि तुमच्या बॉडीच्या प्रॉपर फंक्शनिंगसाठी ते हेल्पफुल राहते. तर जितका जास्त तुमचा मेटाबॉलिक रेट असेल, तितक्या जास्त तुम्ही कॅलरीज बर्न करता, ज्यामुळे तुमचे वेट मेंटेन राहण्यास आणि तुम्ही ॲक्टिव्ह राहण्यास खूप मदत होते. या 5 मॉर्निंग हॅबिट्स ज्या तुम्ही तुमच्या मॉर्निंगच्या रुटीनमध्ये ॲड करू शकता, ज्यामुळे तुमचे मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होण्यास खूप हेल्प होईल. पहिला म्हणजे हायड्रेशन. तर सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी 1-2 ग्लास पाणी प्या. यामुळे तुमच्या शरीरामध्ये जे टॉक्सिन्स असतील ते बाहेर टाकण्यास मदत होते. तुमचे डायजेशन सुधारते आणि तुमचे मेटाबॉलिझम पण स्ट्रॉंग होते. दुसरा म्हणजे एक्सरसाइज और स्ट्रेचिंग. तर रोज तुमच्या रुटीनमध्ये 10 ते 15 मिनिटं एक्सरसाइज, स्ट्रेचिंग किंवा योगा यापैकी काही तुम्ही ॲड करू शकता. तर ह्या गोष्टी केल्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढते, तुमचे मसल्स ॲक्टिव्हेट होतात आणि दिवसभर कॅलरीज बर्न होण्यास खूप मदत होते. तिसरा म्हणजे मॉर्निंग सनलाईट. तर रोज 10 ते 15 मिनिटं एक मॉर्निंग सनलाईटमध्ये स्पेंड करायला बघा. त्यामुळे तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट व्हिटॅमिन डी पण मिळते, पण तुमच्या बॉडीचं इंटरनल क्लॉक स्टेबल होण्यास पण खूप हेल्प होते आणि यामुळे एक मेटाबॉलिझमला बूस्ट मिळेल. चौथा पॉईंट तो म्हणजे एक प्रोटीन रिच ब्रेकफास्ट. नुसता ब्रेकफास्ट नाही, तर प्रोटीन रिच ब्रेकफास्ट. तर ब्रेकफास्ट तर आपण रोजच करतो. त्यात पोहे, शिरा, उपमा, इडली असे बऱ्याच प्रकारच्या आपण गोष्टी खात असतो. तर त्याचबरोबर आपण प्रोटीनचे सोर्सेस हे ॲड केले पाहिजेत. आता ते म्हणजे अंडी, दही किंवा पनीर. तुमच्याकडे सिमिलर टाईप प्रोटीन रिच फूड असतील ते तुम्ही त्याच्यासोबत घेतले पाहिजे. प्रोटीन खाल्ल्यामुळे तुमचे पोट भरलेले राहते. त्यामुळे तुम्हाला अननेसेसरी जंक फूड खाण्याची इच्छा होत नाही, विच अल्टिमेटली हेल्प्स इन इम्प्रूव्हिंग मेटाबॉलिझम. आपल्या शरीरामध्ये कोर्टिसॉल नावाचा एक हॉर्मोन असतो. तर जेवढे जास्त तुम्ही स्ट्रेस राहता, तेवढे जास्त कोर्टिसॉल लेवल्स वाढते आणि हाय कोर्टिसॉल लेवल्स डायरेक्टली लीड्स टू स्लो मेटाबॉलिझम. त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट हा एक खूप क्रुशियल पॉईंट आहे. तर स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करावं? तर तुम्ही रोज 10 ते 15 मिनिटासाठी डीप ब्रीथिंग किंवा मेडिटेशन करू शकता आणि जर ते जमतच नसेल तर 10-15 मिनिटासाठी तुम्ही कोणतेही तुमच्या आवडीचा कॉमेडी शो वॉच करू शकता, जे की मी प्रेफर करतो. मी तेच फॉलो करतो, कारण की लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. त्यामुळे तुम्हाला जे सूट होईल ते 2 पैकी तुम्ही काहीही फॉलो करू शकता. जर व्हिडिओ व्हॅल्युएबल वाटला असेल तर फॉलो करायला विसरू नका आणि बाकी काळजी घ्या स्वतःची. टिल द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.